नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे, तो म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन यशस्वी अंतर्गत जी CHSL ची एक्झाम असते 2024 ची, त्याची काय केली की नोटिफिकेशन जाहिरात आहे ती आलेली आहे. तर त्याच्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता या जाहिरातीमध्ये बघाल तर जे विद्यार्थी 12वी झालेले आहेत, लक्षात घ्या 12वी झालेले आहेत 10+2, ते सगळे काय करू शकतात की फॉर्म भरू शकतात. बघा 10+2 साठी आहे, याला कंबाइंड हायर एज सेकंडरी 10+2 लेवल एक्झामिनेशन म्हणतात. आता ऑनलाईन ऍप्लिकेशन 8/4 पासून म्हणजे कालपासून सुरू झालेले आहेत, ते 7/5/2024 पर्यंत राहणार आहे. लास्ट डेट आहे ती 7/5/2024 पर्यंत असणार आहे. ओके. त्याच्यानंतर पेमेंट आहे तुम्ही 8/5/2024 पर्यंत करू शकता 11 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला जर करेक्शन करायचे असेल तर ते 10/5/2024 ते 11/5/2024 पर्यंत राहणार, रात्री 11 वाजेपर्यंत. आणि टियर 2 ची एक्झाम जून जुलै 24 मध्ये असणार आहे आणि टियर 2 ची असणार आहे नंतर नसणार आहे. ओके. आता काय करूयात आपण की कोणकोणते पद आहेत ते बघूयात आता. तर लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी LDC साठी ज्युनियर असिस्टंट, ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटसाठी जे लेवल 2 ची आहे, म्हणजे 19,900 ते 62,200 आहे. बघा ही खूप चांगली स्केल आहे. त्याच्यानंतर डेटा एंट्री ऑपरेटरसाठी जे बघा तर ते लेवल 4 आहे, तर ते आहे 25,500 ते 81,100 असणार आहे. आणि लेवल 5 असणार आहे ती 29,100 ते 92,300 असणार आहे. डेटा ऑपरेटर ग्रेड ए साठी जे असणार आहे ते लेवल 4 ची असणार आहे, म्हणजे 25,500 ते 81,100 एवढी असणार आहे. खूप जास्त वॅकन्सी असणार आहे. टेंटेटिव्ह वॅकन्सी ही आहे 3,712 एवढी वॅकन्सी असणार आहे. ही नंतर काय करणार की वाढणार आहे, नंतर काय करू शकते वाढेल हे. त्याच्यानंतर बघा पुढे जाऊयात आपण की एक्झॅक्टली पदं कोणकोणती आहेत. तर पदं 3 आहेत त्याच्यामध्ये. तर ही पदं जी आहेत ते डेटा एंट्री ऑपरेटर ऑब्लिक डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए साठी आहे. त्याच्यानंतर डेटा लोअर लोअर डिव्हिजन क्लर्क LDC आहे. लोअर सेक्रेटरीयल असिस्टंट JSA ही पदं असणार आहेत. आता तर एज जे पकडलं जाणार आहे ते वय ते असणार 1/8/2024 रोजी हे वय पकडलं जाणार आहे यांचं. आणि त्यासाठी बघा SC/ST साठी 5 वर्ष रिलॅक्सेशन असणार आहे. SC/ST साठी 5 वर्ष रिलॅक्सेशन असणार आहे. त्याच्यानंतर हां, एज जर बघाल तुम्ही तर या एजनुसार जर पाहाल तुम्ही तर 28 ते 18 वर्ष ते 27 वर्ष एवढं असणार आहे. ओके. म्हणजे तो कॅन्डिडेट जो आहे तो 2/8/1997 च्या पहिले जन्मला नाही पाहिजे आणि 1/8/2006 च्या नंतरही जन्मला नसला पाहिजे हा कॅन्डिडेट. ओके. एज रिलॅक्सेशन सेंट्रल नुसार हे असणार आहे. आता पुढे जाऊयात आपण. आता पुढे बघूयात की हे कॅटेगरीचे सर्टिफिकेट वगैरे रिलेटेड आहे. बातम्या हे माहिती आहे. स्क्राईबच्या रिलेटेड माहिती आहे. ओके. आता एक्झाम पॅटर्न बघूयात आपण. अप्लाय कसं करायचं त्याची तुम्हाला मी माहिती देईन मी. हे सेंटर्स असणार आहेत. आता एक्झाम जी असते ती 2 टियरमध्ये असते. म्हणजे टियर म्हणजे ही एक लेवल झाली. लेवल 1 ची आणि लेवल 2 ची एक्झाम. पहिली पास झाल्यानंतर तुम्ही सेकंड याला जाणार असाल. तर अशी 2 बेस्ड कॉम्प्युटर बेस्ड असतील. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायला लागेल की जर पाहाल तर 2 लेवल. आता याच्यामध्ये जर लँग्वेज बघाल, सिलेबस जर बघाल तर इंग्लिश लँग्वेजचा सिलेबस आहे. बेसिक नॉलेजसाठी असणार आहे. 25 प्रश्न 50 गुण असतील. त्याच्यानंतर जनरल इंटेलिजन्सचे 25 प्रश्न 50 गुण असतील. क्वांटचे 25 प्रश्न 50 गुण असतील. जनरल अवेअरनेसचे 25 प्रश्न 50 गुण असतील. तर अशा प्रकारे 200 गुणाची पेपर असणार आहे आणि 100 प्रश्न असतील हे. त्याच्यामध्ये तुम्हाला 60 मिनिट हे 60 मिनिटं मध्ये तुम्हाला 60 मिनिट आणि 80 मिनिट हे राहतील ते ज्यांना स्क्राईब वगैरे अलाउड असेल त्यांच्यासाठी. तर 60 मिनिटामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायला लागतात त्यात. ठीक आहे. आता टियर 2 साठी हे वेगळं असतं. टियर 2 मध्ये तुम्हाला मॅथेमॅटिकल ॲबिलिटी चेक केली जाते. त्याच्यानंतर मॉड्यूल 2 मध्ये रिझनिंग आणि जनरल लिटरेचर असतात. 30 प्रश्न असतात आणि 60 गुण असतील. म्हणजे 30 आणि 30 60 प्रश्न आणि 60 प्रश्न असतील आणि गुण जे राहतील ते तुम्हाला राहतील सार्वत्रिक 18 मध्ये 180 गुण राहतील. तुम्हाला 1 तासाचा वेळ असणार आहे. ईच सेक्शनसाठी असणार आहे. ओके. ईच सेक्शनसाठी 1 तासाचा वेळ असणार. आता एक सेक्शन 1 मध्ये होता. हे सेक्शन 1 मध्ये. तर याच्यामध्ये सेकंड मॉड्यूल जे असेल ते इंग्लिश लँग्वेज आणि कॉम्प्रिहेन्शन असणार आहे. त्याच्यानंतर मॉड्यूल 2 असेल जे असेल ते जनरल अवेअरनेस असेल. 40 आणि 20 म्हणजे टोटल 60 प्रश्न असतील. सार्वत्रिक 18 180 मार्क राहणार आहेत. त्याच्यानंतर पुढे जर गेलं तर मॉड्यूल 3 मध्ये मॉड्यूल 1 मध्ये मॉड्यूल सेक्शन 3 मध्ये मॉड्यूल 1 आहे कम्प्युटर नॉलेजसाठी 15 प्रश्न म्हणजे 15 ते 45 मार्क असणार आहेत. त्याच्यानंतर सेक्शन 2 आहे, हा सेशन 2 आहे.
तर सेक्शन 2 मध्ये जर बघाल तर याच्यामध्ये सेक्शन 3 आहे मॉड्यूल 2 स्किल ॲबिलिटी टायपिंग टेस्ट असणार आहे. तर याच्यामध्ये जर बघा तर या गोष्टी काय करायचं की तुम्हाला टायपिंग रिलेटेड तुम्हाला या गोष्टी असणार आहेत. ओके. त्याच्यानंतर जर बघाल तुम्ही सेक्शन 1 जे असेल तर त्याच्यामध्ये टियर 2 मध्ये 3 सेक्शन असतील. त्यातलं सेक्शन 1 मध्ये मॉड्यूल 1 मॅथेमॅटिकल ॲबिलिटी, मॉड्यूल 2 रिझनिंग असेल, सेक्शन 2 मध्ये मॉड्यूल 1 इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन, मॉड्यूल 2 मध्ये जनरल अवेअरनेस, सेक्शन 3 मध्ये कॉम्प्युटर ॲबिलिटी टेस्ट असणार आहे, कॉम्प्युटर नॉलेज टेस्ट असेल आणि त्याच्यानंतर मॉड्यूल 3 मध्ये स्किल ॲबिलिटी टायपिंग टेस्ट असणार आहे. ओके. तर या गोष्टी तुम्हाला काय करायला लागणार आहेत. की ह्या डिटेलमध्ये नंतर सांगेल मी कसं असेल ते. आता हे काय करेल की डिटेल यांनी सिलेबस दिलेला टियर 1 चा सिलेबस कसा असणार आहे. वाटलंच तर हा सिलेबस काय करूयात की आपण काय करूयात की नेक्स्ट याला घेऊयात की वेगळ्या याच्यामध्ये. आता वॅकन्सी हे नेहमी यांनी खाली दिलेली असते. इथून वॅकन्सी दिलेली असते त्यांनी. ओके. ॲप्लिकेशन कसं करायचं याची स्टेप बाय स्टेप त्यांनी प्रोसेस काय केली की ही दिलेली आहे. ओके. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.